स्वं गति स्वं त्वमेका भवानी। जय हो। जानामि पुण्यं न जानामि तीर्थं, न जानामि मुक्तिं लयं वा कदाचित्, न जानामि भक्तिव्रतं वापि माता गति स्वं गति स्वं त्वमेका भवानी। न जानामि कुसंगी कुसंगी कुबुद्धि कुदास, कुलाचारहीन कुलाचारहीन, कुदृष्टि कुवाक्य प्रबंध सदा गति स्वं गति स्वं त्वमेका भवानी। प्रदेशं रमेशं महेशं सुरेशं, दिनेशं निशेश्वर वा कदाचित्, जानामि चान्यत् सदा शरण्ये गति स्वं त्वमेका भवानी। जय हो। विवादे विषादे प्रमादे प्रवासे, जले नाचले पर्वते शत्रुमध्ये, अरण्येश्वर मे सदा मां प्रपाहि गति स्वं त्वमेका भवानी। अनाथो दरिद्रो जरारोगयुक्तो, महाक्षीण दीन सदा जानवक्त्र, चित्तो प्रविष्ट प्रणष्ट सदा गति स्वं त्वमेका भवानी। गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानी। गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानी। सद्गुरूच्या आशीर्वादाने भगवान पांडुरंग परमात्म्याच्या कृपेनं महालक्ष्मी मातेच्या या शारदीय नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने चालत असलेली ही श्रीमद देवी भागवत कथा गेल्या 5-6 दिवसापासून थोडा आवाज मोकळा करा दादा. आई जगदंबेच्या सान्निध्यामध्ये आपण तिचं चरित्र श्रवण करतोय. म्हणून सर्व आयोजक नियोजक तरुण मंडळ, महालक्ष्मी प्रतिष्ठान, महिला मंडळ, पुरुष मंडळ सर्वच या ठिकाणी मोठ्या उत्सुकतेनं प्रसन्नतेनं झटत आहे.
सर्वांना मनस्वी धन्यवाद देईन. सर्व दाते मंडळी, कोणी धनदाते आहेत, कोणी श्रमदाते आहेत, कोणी अन्नदाते आहेत. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने दान करतो. निश्चित या तुमच्या कार्याची दखल आई जगदंबा घेतल्याशिवाय राहणार नाही. लक्षात घ्या. एक वेळ बापाचं लक्ष राहणार नाही, पण आईचं लक्ष मात्र राहतं. हे कधीच विसरायचं नाही. सौंदर्य अत्यंत गोड आहेत. सर्व गुणीजन महाराज मंडळी, विशेष करून तरुण मंडळी जास्त झटताय नाही का. आणि तरुण असले तरच कार्याला शोभा आहेत. आणि त्यांच्यामध्ये सगळ्यात एक तरुण माणूस आहे, म्हणजे मामा. मामा करता जोरदार टाळी वाजव. 2 वाजेपर्यंत उपाशी होते आज माझ्या करता. ते रोज सारखा फोन चालू राहतो, कुठे आहे, काय, किती वेळ लागेल यायला. बरं एवढं करून त्यांच्या रथाचे घोडे चांगले नाही ना. घोंगड तुटक आहे पण काम फिट आहे. मामाचं काम म्हणजे गवंडीची इटी एकदम फिट. आमच्या काकूना आम्हाला पहिल्या दिवशीपासून अतिशय मनापासून आणि आनंदानं प्रसाद दिला. सगळीच मंडळी, तुम्ही दाते मंडळी अतिशय उत्सुकतेने या ठिकाणी कार्य करतायत. भगवान ज्ञानोबा म्हणतात, तुमच्या कार्याची दखल जगाचा मालक घेतल्याशिवाय राहणार नाही. महाप्रसाद देणारी मंडळी रोज एक एक दाता या ठिकाणी सर्व वारकरी मंडळीला फराळाच्या रूपाने प्रसाद देत आहे. आणि याला सात्विक दान असं म्हणतात. लक्षात घ्या. गीतेमध्ये 3 प्रकारचे दान सांगितलेत. एक आहे तमोगुणी दान, एक आहे रजोगुणी दान, आणि तिसरं सांगितलं सात्विक दान. ज्या कार्यामध्ये अर्जुना कुठल्याही प्रकारचा मोबदला संभवत नाही त्या दानाला सात्विक दान असं म्हणावं. आता श्लोक सांगतो ऐका. दातव्यमिति यदा दीयतेनुपकारिणे देशे काले च पात्रे च तद्दानो सात्विकं श्रुतं. अर्जुनाच्या दानामध्ये कुठल्याही प्रकारचा मोबदला वा संभवत नाही त्या दानाला सात्विक दान असं म्हणावं. देशे काले च पात्रे च तद्दानं सात्विकं श्रुतं. म्हणून तुमच्या प्रत्येकाचा 1 ना 1 रुपया हा धर्म कार्याकरताच लागणार आहे. हा धर्म कार्यासाठीच खर्च होणार आहे. कारण मी लई मंडळं पाहिलीत. आमच्या देखत बरेच मंडळं आली आणि बरेच मंडळं गेली, त्यांचा नामोनिशान सुद्धा राहिलं नाही. पण तुमच्या मंडळाच्या ग्रुपवर मी पहिल्या दिवशीपासून ॲड आहे. तुमची 51 रुपयाची पावती जरी आली तरी तिचा फोटो पडतो. 3 ठिकाणी हिशोब आहे. बिलावर वेगळा आहे, रजिस्टरला वेगळा आहे, आणि सोशल मीडियाला पुन्हा वेगळा. 4 वर्षानं जरी तुम्ही आले म्हणले दाखवा आम्हाला हा आरसा, व्यवहाराचा आरसा पाहिजे. रुपयाचा व्यवहार असू नाही तर लाख रुपयाचा असो. आणि त्याच्यामुळं सगळे माणसं एकत्रित येतात. लक्षात घ्या. या सार्वजनिक कार्याची पोच पावती ही असते बरं का. 4 माणसं एकत्रित येतात, कार्य घडतं आणि त्याच्यातून आनंद प्राप्त होतो. नाही तर कोणी कोणाच्या घरी उपाशी थोडाच आहे बरं नाही. परंतु परिस्थिती अशी निर्माण होती की या सार्वजनिक कार्यामुळे सगळे एकत्र येतात. वैरभाव विसरून जातात, दोष विसरून जाते, एकामेकाविषयी आदर निर्माण होतो. सन्मानानं प्रेमानं जीवन व्यतीत करण्याचा एक मार्ग प्राप्त होतो. कालकथा प्रसंग पाहिला आपण. महिषासुर जन्माला आला आणि त्या जगदंबेनं त्या महिषासुराचा विनाश केला. ती आजपासून आता प्रगट व्हायला लागली. ती आतापर्यंत निर्गुण होती बरं का. तिनं पहिलं कार्य करण्याकरता ती भगवतीच्या रूपाने प्रगट झाली. आणि तिनं पहिला कोणता दैत्य मारला? महिषासुर. आता हा महिषासुर म्हणजे काय मी कालही सांगितलं. तर काल जेवढे ऐकायला होते त्यांनी ऐकलं, पण आज काल बरेच गैरहजर होते नाही का. काल परिस्थितीत त्या मापाची होती ना. पर्जन्यच इतका झाला
की 12 घंटे फुल सर्व्हिस दिली त्या बाबांना आपल्याला. सूर्यदेव आता सुट्टीवर आहे नाही का, वर्षातही ड्युटीवर आहे आता, फुल 12 घंटे. असो शेवटी त्याची सत्ता आहे. महिषासूर म्हणजे मोह, आणि हा असुर प्रत्येकाच्या जीवनामध्ये येतो. तो मारण्याकरता फक्त भवानीच पाहिजे, जगदंबाच पाहिजे. तो इतर देवतेच्या हातून मरत नाही. त्या जगदंबेनं, त्या भगवतीनं त्या महिषासुराला मारलं आणि आपल्या चरणाजवळ जागा दिली. त्यानं विनंती केली, आई माझा उद्धार केलास तू, तुझे चरण स्पर्श झाले, मला एक सांग, आता मी राक्षस राहिलोच कसा? जिच्या भेटी करता ब्रह्मदेव व्याकुळ झाला, जिच्या भेटी करता साक्षात शंकर व्याकुळ झाला, जिच्या भेटी करता साक्षात आदि नारायण व्याकुळ होतो, ती जगदंबा जर प्रसन्न झाली, त्या जगदंबेचं ज्यानं दर्शन घेतलं त्याला पापी म्हणावं कसं? आणि आई जर तुम्हाला पापी जर म्हणत असतील तर तुझ्या नावाचा मोठेपणा व्यर्थ आहे मग. कारण तुला पाहिल्यानंतर पाप राहत नाही, तुला पाहिल्यानंतर पाप शिल्लक राहत नाही, पाप जळून भस्म होतं. आईन तुझ्या चरणाचे स्पर्श मला झाले, सांग मी पापी कसा? जगदंबा प्रसन्न झाली आणि त्या दैत्याला वर दिला की तू माझ्या पायाजवळ राहशील. म्हणून आजही तुम्ही वणीच्या गडाला जर गेले तर तुम्हाला पहिलं म्हशाचं दर्शन घ्यावं लागतं, मग आई साहेबाकडे जायला परवानगी भेटते. इतकी दयाळू आहे ती. त्याला मारण्याकरता आली, पण मारून सुद्धा त्याला मांडीवर बसवलं का? कारण ती आई आहे, लक्षात ठेवा. जन्मेजय राजाने विचारला, जगदंबा शांत झाल्यानंतर, भगवती शांत झाल्यानंतर दैत्य मेला. महाराज पुढं काय घडलं आम्हाला त्याचं विस्तृत वर्णन सांगा. त्यावेळेस मुनी सांगतायत, राजा ती जगदंबा अथाद्भूतं वीक्ष मुने प्रभा दिव्या जगदाचिंतकरं परच न तृप्तिरस्ति द्विजवर्य शृण्वन् कथामृतते मुखपदां जातम्. हे ऋषीवर, तुमच्या मुखातून त्या जगदंबेचं चरित्र ऐकल्यानंतर आता मन भरत नाहीये, पुन्हा 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 ऐकावं असं वाटतंय. ही जगदंबा दैत्याला मारून कुठे गेली तर सांगितलं, मणिद्वीपामध्ये गेली, जिथं ब्रह्मदेवाला, विष्णूला, शंकराला जिनं श्री स्वरूप बनवलं होतं ना. लक्षात घ्या, निर्गुण स्वरूपामध्ये लिंग भेद राहत नाही बरं का. लिंग स्वरूपा ज्यावेळेस हे चैतन्य मुक्त होतं ना, त्यावेळेस लिंगभेद संपलेला राहतो. लिंगभेद कुठपर्यंत माहिती आहे का? जोपर्यंत हे ब्रह्म त्या ब्रह्माशी एकरूप होत नाही ना, तोपर्यंत. बघा तुम्ही, फॉर एक्झाम्पल तुमच्या लक्षात येण्याकरता सांगतो, एखादी स्त्री किंवा एखादा पुरुष त्याचा देह गेला, तो निवृत्त झाला आपल्यातून. लोक म्हणतात अमुक अमुक व्यक्ती गेला, त्याचा काय गेला? त्या पुरुषाचा काय गेला? आता आत्मा गेला. आणि बाई गेल्यावर आत्मी गेली का? तिचा पण काय गेला? आत्मा गेला. जसं लिंगभेद फक्त हा शरीरापुरता मर्यादित आहे, जसं जात ही फक्त चुलीपर्यंत जाऊस तर मर्यादित आहे. हे लाकूड बाबळीचं, हे लाकूड बोरीचं, हे लाकूड अमुक आहे, हे लाकूड तमुक आहे. पण एकदा चुलीत जर गेलं ना, एकच जात शिल्लक राहते, ती म्हणजे राख. तसं देवतांच्या पायऱ्या आहे फक्त. काय आहेत? या फक्त पायऱ्या आहेत. स्वर्गात गेला इंद्र झाला, सत्यलोकात गेला ब्रह्मदेव झाला, कैलासात गेला शिव झाला, वैकुंठात गेला नारायण झाला. पण त्याच्या पलीकडे एक मणिद्वीप म्हणून एक नगर आहे. त्या नगरामध्ये गेल्यानंतर सगळ्या शक्तीच राहतात. लक्षात ठेवा, तिथं भगवान शिवाला सुद्धा शिवानी व्हावं लागलं, भगवान नारायणाला सुद्धा नारायणी व्हावं लागलं, ब्रह्मदेवाला सुद्धा ब्रह्माणी व्हावं लागलं. कारण श्री हा एक भाव आहे. लक्षात ठेवा, काय आहे? भाव आहे. ती श्री एक व्याख्या आहे.
श्री जवळ जेवढा आत्मभाव सांगितला, कांत भाव सांगितला, तेवढा भाव कोणाजवळच नाही. असं म्हणतात व्यवहारामध्ये, स्त्री शक्ती म्हणजे गोळापेक्षाही मधुर. आणि तिची जी श्रद्धा नावाची जी तिची गुणमयी कला आहेत ना, ती कोणातच नाहीये. म्हणून सर्वात श्रेष्ठ शक्ती सांगितली ती श्री. म्हणून ती आदी माया भगवती त्या मणिपूर द्वीपामध्ये गेली आणि गेल्यानंतर देवतांना सांगू लागली, हे देवतांनो, ज्याही वेळेस तुमच्यावर संकट येईल त्यावेळेस तुम्ही माझं स्मरण करा. माझ्या आशीर्वादाने या भूतलावर कुठल्याही प्रकारचा अधर्म होणार नाही, कुठल्याही प्रकारचं दुःख येणार नाही. आणि आलंही तुम्ही माझी आराधना करा. मी तुमच्या आराधना केल्यानंतर मी प्रगट होईल. जन्मेजय म्हणतो, महाराज आता माझे कर्ण इतके तृप्त झालेले आहे की मला तुम्ही जेवढं त्या भगवतीचं चरित्र सांगाल तेवढं मी श्रवण करण्याकरता तत्पर आहे. या जन्मेजयानं आपले कान समुद्राप्रमाणे विस्तृत केले आणि आपल्या श्री गुरुला सांगायला लागले, आचार्य, माझ्या कानामध्ये आता अशा पद्धतीची शक्ती द्या की समुद्राप्रमाणे, जसं समुद्रात जल असतं त्या जलाची गणना केल्या जात नाही, त्या न्यायाप्रमाणे तुम्ही माझ्या कर्णामध्ये एवढं सामर्थ्य आहे की त्या समुद्राप्रमाणे मी या जगदंबीची कथा माझ्या कानाने हृदयामध्ये साठवेन. जिनके श्रवण समुद्र समान, जिनके श्रवण समुद्र समान, जिनके समुद्र समान, जिनके श्रवण 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 समुद्र समान. कथा तुम्हारी सुभग सरिनाना, कथा तुम्हारी सुभग सरिनाना, मंगल भवन मंगल हारी, मंगल भवन मंगल हारी, मंगल भवन मंगल हारी, मंगल भवन मंगल हारी. समुद्राप्रमाणे माझ्या कानामध्ये सामर्थ्य शक्ती या कधी, जेणेकरून त्या जगदंबेची मी कथा पुन्हा पुन्हा श्रवण करीत राहील. महाराज, देवी भगवती ज्यावेळेस त्या पर्वतदरीमध्ये जाऊन बसली, मग त्या भगवतीचं चरित्र कसं उदयाला आलं आम्हाला त्याचं कारण सांगा. राजा, देवांस्तां निर्गतां विश्व देवी सर्वेश्वरी तथा रविरवंशोद्भवं चक्षुर भूमिपालं महाबलं. हिमालयात गेल्यानंतर त्या दरीच्या गुफेमध्ये जाऊन बसल्यानंतर हा महिषासुर मृत झाला. हे विश्व जे आहेत हे राज्या वाचून राजा रहित झालं. तदनंतर सूर्यवंशामध्ये उत्पन्न झालेला महाबली शुभ अयोध्यापती शत्रुघ्न नामक राजा त्या गादीवर बसवला आणि तो राजा राज्य करायला लागला. या शत्रुघ्नाच्या राज्यामध्ये अधर्म नाहीये, अत्यंत धर्माचं राज्य करायला लागला. पर्जन्य काल वर्षं च धरा धान्य गुणावृता, पादपहा फल पुष्पाढ्यां बभुवा सुखदा सदा. पतिव्रता धरा नार्या सुशीला सत्य संयुता, पितृभक्ती परा पुत्रा असधर्म परायणा.
नभाखण्डं च वा धर्मा कुत्रापि पृथ्वीतले वेदवादः शास्त्रवादः अन्यवादंस्तथा भवन्. संपूर्ण सृष्टी या महिषासुराच्या दुःखापासून मुक्त झाली. जगदंबेच्या आशीर्वादानं सगळे सुखाने नांदायला लागले. हा शत्रुघ्न नामक राजा राज्य करायला लागला. अयोध्यापती झाला तो. याच्या राज्यामध्ये वेळोवेळी पाऊस पडायला लागला. पृथ्वी धनधान्यानं बहरून गेली. ठरल्या वेळेत पर्जन्य पडायला लागला. आणि ज्या काळामध्ये अधर्म वाढतो का त्यावेळेस निसर्ग कोपतो बरं का, लक्षात ठेवायचं. अधर्म वाढायला लागला की पंचमहाभूत आपल्यावर कोपायला सुरुवात होते. सत्य कमी पडलं का समजून घ्यायचं आपल्यावर प्रकृती कोपली. प्रकृती म्हणजे शारीरिक प्रकृती नाही, ही भौतिक प्रकृती. राजा धर्मवान आहे, काय नियोजन त्याचं काहीतरी होतं नियोजन. भोकलं ते मीच पाहिल्यामुळे तुझा रडा चाकला. जाऊ लहान पोराचं काम भारी राहत. ते त्यांच्या छंदात राहते ते. कोई किसी में मगम, कोई किसी में मगम, कोई किसी में मगम. कोई किसी में मगन, कोई धातीन धाडा नाग धाडा नाग धाडा. कोई किसी में मगम, कोई किसी में मगम, कोई किसी में मगम. कोई किसी में मगन, कोई किसी में मगन, कोई किसी में मगन. गुरुवर सद्गुरु नारायणगिरीचे महाराज नेहमी सांगायचे बरं का हा दृष्टांत. कोई किसी में मगम, कोई किसी में मगम, कोई किसी में मगम. धातीन धाडा धाग धाडा नाग धाडा. सद्गुरूच्या आशीर्वादाने याच्यातली एकही कला नाही ती मी केलेली नाही. 9 वर्ष लय पखास वाजवला महाराज मी, लय वाजवला. आता हे शहाणे झाल्यावर मग आपण काय शहाणपण करायचं. बसू द्या काय नाही करीत ते. हा तिकडे लाईट आहे पहा बरं. हे शहाणे झाल्यावर मी शहाणपणा करणं म्हणजे हा अति शहाणपणाचा कळस होईल. राजा ज्या वेळेस प्रजेचं पालन करतो त्यावेळेस पर्जन्य आनंदाने पडतो, लक्षात ठेवा. या शत्रुघ्नाच्या नगरीमधल्या स्त्रिया पतिव्रता धरा नारी. स्त्रिया पातिव्रत्यपणाचं पालन करायच्या. सुशीला स्त्रिया सुशील वागायच्या. आणि सध्याच्या घडीला फक्त सुशीलतेचं अवसन आहे. हा सध्या काय सुशीलतेचं फक्त अवसन आहे. नाहीतर सध्याच्या वातावरणामध्ये स्त्रीचा स्वभाव इतका कुटील झालेला आहे. लोक भारता रता क्रूरा प्रायशो बहुजल्पिका. या ठिकाणी एक शब्द जर बोलली तर स्थान भ्रष्ट झाली का दुसरा शब्द बोलते. लक्षात घ्या, त्याचा परिणाम आपल्याहून केलेलं कर्म आपल्याला भोगावं लागतं. हे डोक्यात राहू द्या. जसं भोजन आपण केल्यानंतर पोट भरतं तसं भजन सुद्धा आपल्यालाच करावं लागेल. आणि आपण केलेलं कर्म, आपण विष जरी खाल्लं तरी आपल्यालाच विष ओकावं लागतं ना. अमृत जरी प्राशन केलं तरी आपल्यालाच अमृत पाचवावं लागतं. हे ध्यानात ठेवा. पितृभक्ती पराहा, पूर्वजांची भक्ती केल्या जाते. आणि सध्याच्या युगामध्ये
तर अतिशय भयानक परिस्थिती झालेली आहे. सुखदेवजी महाराज म्हणतात, राजा ये न बोललेलं बरं आहे. कलियुगामध्ये जेवढं नाथ महाराजांनी भागतिक लिहून ठेवलेलं आहे त्याच्यापैकी एकही गोष्ट अशी नाही की ती घडत नाही. नाथ महाराज वर्णन करतात, राजा अनेक एक दादा माझा एका बोल पृथ्वीवरी वारा झुंजार सुटेल. थोर थोर दादा पर्वत उडून जातील. 18 जाती के ठिकाणी जेवतील. कलियुगाची दादा ऐकावी थोर. पुत्र तो पित्याचा होईल वैरी. हे व्रतार जोडोनी घरोघरी फिरतील नारी. हे व्रतार जोडोनी घरोघरी फिरतील नारी. ऐसा माझा शकून दादा ऐका निर्धारी. दादा ऐका निर्धारी. काही काय बाबा काही काय बाबा दुरील माझा देश. शकून सांगा वया मी आले कलियुगात. शकून सांगा वया आले कलियुगात. चंद्र सूर्य मग पडेल हे धरित्री आकाश जाईल मग काहीचा दिनकर. आणि काही काय शकून माझा ऐकावा सांगते. तुम्ही काही काय दादा दुरील माझा देश. ही या कलियुगाची ताकद आहे. नाथ महाराजांचे भारुड आहे का फार गोड आहे बरं का. फक्त भारुड करू नका. शेवट राहील ती फक्त आदिशक्ती. बघ कायचा दिनकर. हे अरे आपलंच ते पण आताच लगेच बटन नको दाबू तू. राहू दे. उद्या म्हणायला नको का बाबाला पोरग सुद्धा बी येत नव्हतं. पाखंडम न वा धर्म कुत्रापि पृथ्वी तले. वेदवादा शास्त्रवादा नान्यवादांस्ततः भुवन. या विश्वामध्ये त्या शत्रुघ्न राजाच्या नगरीमध्ये फक्त वाद चालायचा, तो फक्त वेदाचा शास्त्राचा वाद चालायचा. भांडण असावं पण तत्वचं असावं. कसं असावं?
तत्वाचं भांडण असलं पाहिजे. उगा त्या भांडणाला काहीच किंमत नाही, काहीच किंमत नाही. सध्या जेवढी भांडणं चालू आहेत ना, त्या भांडणाला काहीच तथ्य नाही. तुम्ही चांगलं पहा, जर चांगलं उचकलं ना, काहीच सापडत नाही शेवट. डोंगर कोरायचं आणि उंदीर काढायचं अशी गंमत आहे आताच्या भांडणामध्ये. आपले भांडणं म्हणजे ते म्हणले कोण, यांनी म्हणले मीच आहे. जुन्या काळात म्हणजे आता म्हाताऱ्या बसल्यात समोर, यांच्या काळामध्ये सुद्धा शक्यतो मालका संघ बोलायचा अधिकार नव्हता. तुमच्या काळामध्ये फार मर्यादा होत्या. आमच्या काळात तो विषयच राहिला नाही आणि आम्ही त्या अपेक्षाही करू नये. जर कदाचित चुकून जर म्हणले समजा अधिकारानं काही सांगायला गेलं, पहिल्या झपक्यात जर उत्तर आलं तर आपण मानायचं कौल दिला आहे ना, नाही तर पुन्हा अपेक्षा सुद्धा करू नये. तुमच्या नाही आमची तीच कथा आहे. आमच्या आम्हाला काय टावलं आणि त्या 12 वाजता घ्या तुम्ही प्यान आम्हाला द्या, कारण तुम्ही जागी. अवघड आहे. जुन्या काळामध्ये नेटकंच लग्न झालं आणि लग्न झाल्यावर मग जेवाऱ्या वावदानाचे दिवस, घरामध्ये चिमण्या राहायच्या. चिमण्या 2 खोल्या असल्या तरी एकच चिमणी ते शितीवर राहायची, त्या आपल्या भीतीवर. मग आपलं वावदन सुटलं, ती बाई मागच्या दाराला स्वयंपाक करीत होती. वावदन सुटले, चिमणी गेली विजून. तिन्ही सांजाचा टाइम आहे, तिन्ही सांजाला तेव्हा विजणं म्हणजे अपशकून आहे. आपल्याकडे एक शकून शास्त्र आहे काकू. हित आणि अहित हे शकुनावून सुद्धा समजतात. चांगले दिवस येणार आहे काही वाईट येणार आहे अगोदर आपल्याला शकुनावून कळतं. शकुन हा अनेक प्रकारे पाहिला जातो, अनेक प्रकारे. जसं आपल्यावर जर समजा दुःखाचे दिवस जर येणार असले ना, आपल्याला हुरहुर लागणं, म्हणणं रमणं, देवाऱ्याजवळ गेल्यानंतर देवांच्या मूर्त्या रडक्या दिसणं, हे दुःखाचे दिवस येण्याचे लक्षण आहे. तुळशीला पाणी घालीतून तुळस वाळत असेल तर समजून घ्यायचं आपल्याला सुतक पडणार आहे. हातातला करवंडा जर निसाटला म्हणजे चुकून जर पडला तो भाग सोडा, पण नेहमी पडायला लागला समजून घ्यायचं आपल्याला सुतक पडायचे दिवस आले. पायातले जोडवे तोरड्या जर गळायला लागल्या तर समजून घ्यायच्या ढिल्ल्या झाल्यावर नाही, अनाई असे जर गळायला लागल्या तर समजून घ्यायचं आपले जोडे काढायचे दिवस जवळ आले गड्या. हा, हातातल्या बांगड्या जर विनाकारण जर फुटायला लागल्या तर समजून घ्यायचं आपल्यावर दुःखाचे दिवस येणार आहे. बांगड्या काढून ठेवणाराच नाही सांगत मी. हा, तसं सुवासिनीनं जसा बाप तिचं साळंकृत कन्यादान करतो ना, तसं तिनं साळंकृत वागलं पाहिजे. हा, साळंकृत वागलं पाहिजे. ना जाणे तिचा अधिकार पुन्हा कधी देव हिसकून गेली माहिती आहे का. नंतर उद्या इच्छा होऊ नये फायदा काय. उद्या किती शृंगार केला तू बाई, तुझा उपयोग काय. कबीर अनाथ महाराज वर्णन करतात, वैदव्य प्राप्त झाल्यानंतर किती शृंगार जर केला ना तर तो तिचा व्यर्थ आहे. रांडवेने जेवी शृंगार पै गेला, रांडवेने देवी शृंगार पै गेला. रांडवेने देवी शृंगार पै गेला, रांडवेने देवी शृंगार पै गेला. प्रेमा विना झाला ज्ञानी जैसा, प्रेमा विना झाला ज्ञानी जैसा. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. जय हो. म्हणून आहे तोपर्यंत सौभाग्याचे लेणे वापरा. शकुन शास्त्र सांगतं त्या
स्त्रीनं सौभाग्याचं लिहिणं वापरायला सुरुवात केली. मर्यादेमध्ये स्त्रीनं राहावं. ज्ञानोबा म्हणतात स्त्री मर्यादेत जर राहत असली तर समजून घ्यायचं तिच्यावर तिच्या पूर्वजांची कुळदेवीची कृपा आहे. स्त्री जर मर्यादेत जर सापडली तर समजायचं तिच्यावर कोणाची कृपा आहे? तिच्या कुळदेवीची आणि तिच्या पूर्वजांची कृपा आहे. ती पूर्वज पुण्यवान आहे तिची. हे मी नाही सांगत, ज्ञानेश्वर महाराजांचे ओवे आहे. जसं पिकाचा कोंब हा त्याच्या मातीहून लक्षात येतो. जर पिकाचा कोंब जर चांगला जर आला तर समजून घ्यायचं जमीन बळकट आहे. खडकावर पेरायचं न उगा आपण पिळदार पीक पाहायचं, कसं काय जमन ते सांगा ना. त्याला पहिली जमीन चांगली पाहिजे. ज्ञानोबा माझ्या मते 10व्या अध्यायातली उभी असेल कदाचित, ज्ञानेश्वरीमध्ये 10व्या अध्यायात किंवा 13व्या अध्यायात असेल. ज्ञानोबा लिहितात भूमीचे मार्दव सांगे कोंभाची लवल नाजा आचार गौरव सुकुलीनाचे. आचार गौरव सुकुलीनाचे. त्या कुलवान स्त्रीचं आचरण हे तिच्या पूर्वजांच्या आशीर्वादाने प्राप्त होतं तिला. त्या कुळदेवीची त्यांच्यावर कृपा आहे. म्हणून स्त्रीनं मर्यादित राहावं. पण त्या जुन्या काळामध्ये ती मागच्या दाराला स्वयंपाक करत होती आणि पुढच्या दाराला होता. चिमणी इजली अंधार पडला घरामध्ये. तिने सांजाला अंधार पडू देऊ नये म्हणून ती घाई आली. हा इकडून घाईने गेला. यानं विचार केला आता ती मसाला वाटी ती, मग आपण आता तिला कसं काय काम सांगावं. आणि त्या काळात काय कोणी कोणाशी बोलत नव्हतं. अचानक ती तिकडून आली, हा इकडून आला, दोघांची टक्कर झाली मध्ये. बरं का अजय दादा, दोघांची टक्कर झाली. शंभू तुम्हाला नसन अनुभव नाही का? येईल थांबा. मग ती म्हणली कोण आहे? ती काय म्हणली? कोण आहे? हा म्हणला मीच आहे. तसं पण ती म्हण पडली. ते म्हणले कोण आहे? मी म्हणले मीच आहे. दुसरा दिवस उजाडला. जुन्या काळात सगळे काम सगळे शेतीचे बैलांना यानाच व्हायचे. तेव्हा काय ट्रॅक्टर वगैरे काय नव्हतं. गडी बैल घेऊन जायचं, मालक घोडन तांगा घेऊन जायचा. भो त्या दिवशी गडी गेला घरी जेवायला, ही डबा घेऊन गेली त्याला, भाकरीचं टोपलं पिंडकं. उन्हाच्या भरी दुपारच्या सुट्टीमध्ये तो जेवायला बसला बांधावर आणि घरापुरती वांगी करेल होती. वांगी ते घोडं सटकलं तसं वांग्यात जाऊन घुसलं. ते लागलं वांगे खायला. मग आता सांगावं कोणला आता घोडं वांग्यात पडलं बा म्हणून. आता गडी तर राहिला नाही जवळ. मग तो जेवता जेवता म्हणाला ओ हा शब्द म्हणजे हा सिग्नल लय मोठा आहे म्हणा. 100 माणसं जरी म्हणली ना, समजा तिकून जर आरुळी आली ना बाई साहेबाची, ओ हा लगेच माग वळून पाहतो. याला माहिती हा बरोबर कॅप्चर होतो की हे आपलंच ठाण आहे, आपल्यालाच आवाज हा आई साहेबाचा. आणि तो जरी म्हणला नाही 100 बाय एकत्र बसू द्या, चांगली मिटिंग रंगेला असू द्या ना, तीच उठत नाही. ती म्हणते देवानं आवाज दिला. हे ओचन आईचं लय सिग्नल भयानक गेले. पण त्यानं तिला हाका मारले. तो म्हणला काय तेवढं घोडं हान. काय म्हणला तो? ते घोडं त्या दिवशी पण आजी म्हण पडली, कैद नाही बोललं ना घोडा हान म्हणलं. असं येते. ते म्हणले कोण आहे? मी म्हणले मीच आहे. कैद नाही बोललं घोडा हान म्हणलं. हे कुलवान स्त्रीचे लक्षण सांगितले तुम्हाला. त्या स्त्रिया अतिशय धर्माना वागायच्या, कलह करत नसे. राजाचं जीवन अत्यंत आनंदी झालं. आणि हे सगळं जर कोणामुळे जर चालत असेल तर हे सगळं त्या जगदंबेच्या कृपेने चालत होतं. राजा पुढे चालून या राजाच्या नगरीमध्ये एक विपरीत घटना घडली. भूतलामध्ये जन्मेजयानं विचारलं या जगदंबेनं त्याच्यानंतर अवतारच घेतला नाही का महाराज? राजा घेतला ना. या जगदंबेनं पुन्हा या भगवतीनं दुसरा अवतार प्रारंभ घेतला. त्या हिमालयाच्या नगरीमध्ये मणिपुरामध्ये ती वास्तव्य करीत असताना पूर्व काळामध्ये
पुन्हा या महिषासुरासारखे दोन भाऊ उन्मत्त झाले आणि त्यांचं नाव आहे शृणुराजन प्रवीक्ष्यामि दिव्याचरितमुत्तमं सुखदं सर्वजन्तूनां सर्वपापप्रणाशनं यथा शुम्भो निशुम्भश्च भ्रातरो बलवत्तरो बुभुवर्तु महावीरो अवधो पुरुषै किल शुंभ आणि निशुंभ नावाचे दोन भाऊ होऊन गेले राजा अत्यंत बलवान अत्यंत प्रभावशाली इतके प्रभावशाली होते की त्यांच्या नाकातला श्वास जरी बाहेर आला तरी जमीन पेटत होती जंगलाचे जंगल जळायची इतकी तपश्चर्या ते राक्षस होते इथपर्यंत बरोबर आहे पण ते साधना करताना ढिल्ली पडत नव्हती ती हजारो वर्ष तपश्चर्या करायचे जन्मेजया या शुंभ आणि निशुंभाने इतकी साधना केली की साक्षात ब्रह्मदेवाला सत्य लोकांमधून खाली यावं लागलं साधना करत असताना त्यांच्या नाकातून श्वास जर बाहेर आला तरी जंगल पेटत होत ही त्याची ताकद आहे आणि हे कधी घडतं माहिती आहे का कायिक वाचिक मानसिक तप घडल्यानंतर तोपर्यंत नाही ते राक्षस होते इथपर्यंत खरं आहे पण जर तप करायला जर लागले तर एका एका पायावरती उभे राहत होते आपला 3 ठिकाणी उपवास मोडतो किती तप करत होते ते रावण किती तप करत होता हजारो वर्ष साधना केली रावणासारखा शिवभक्त नाहीये रावणासारखा शिवभक्त तुम्हाला सापडणार नाही रावणासारखा विद्वान तुम्हाला जगाच्या पाठीवर सापडणार नाही रावणाची एक संहिता आहे रावण संहिता नावाचा एक ग्रंथ आहे वाचा तुम्ही कदाचित जर उपलब्ध जर झाला तर तुम्हाला कळणार सुद्धा नाही मी तुम्हाला एक रावणानं रचलेले का अष्टक आहे तेवढं फक्त गाऊन दाखवतो मला फक्त समजलं किती तेवढं सांगा रावण भगवान भोलेबाबाची स्तुती करायला लागला आणि स्तुती करत असताना भगवान भोलेबाबाला शब्द सुमन व्हायला सुरुवात केली त्याने कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवान् सहितं नमामि जटाटवीगलज्ज्वलप्रवाह पावितस्थले गले वलम्बिता भुजङ्गतुङ्गमालिका जटाटवीगलज्ज्वलप्रवाह पावितस्थले गले वलम्बिता भुजङ्गतुङ्गमालिका डमड्डमड्डमड्डमड्डमन्निनादवर्मयं चकार चण्डताण्डवं तनोतु न शिव शिव राधरेन्द्रनन्दिनी विलास बन्धु बन्धुरस्फुरद्युगन्तरे मुने प्रमोदमान मानसे ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हे रावणानं रचले सांगा तुम्ही मला किती समजलं तुम्हाला एवढं फक्त तुम्हाला एवढंच कळलं असं डम 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 काहीतरी झालं इतका रावण विद्वान होता आत्मलिंग जे आहेत ना भगवान भोलेबाबाचं जे गोकर्ण महाबळेश्वरला जे आत्मलिंग आहेत ना हे रावणानं खाली आणलेलं आहे पण ते गणपती बाप्पाचे काहीतरी कृपा ते लंकेत नेऊ दिलं नाही त्यांनी नाही तर आपल्याला लंकेत जावं लागलं असतं 12 ज्योतिर्लिंग पूर्ण करायचे म्हणजे लंकेत जावं लागलं असतं आपल्याला ही ताकद रावणाची एवढा विद्वान रावण होता जटाटवीगलज्ज्वल प्रवाह पावितस्थले गले वलम्बिता भुजंग तुंग मालिका डमड्डमड्डमड्डमड्डमन्निनाद वर्मयं चकार चण्डताण्डवं तनोतु न शिव शिव आपल्या शरीराचा विना करून रावणानं नवरम हजारो राग वाजवलेले आहेत राक्षस होते ते पण तप करत होते ते हे शुंभ आणि निशुंभ इतके बलवान होते
1000 वर्षापर्यंत तपश्चर्या केली. ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतलं. ब्रह्मदेवाला त्यांनी ऋणी बनवलं. ऋणी ब्रह्मदेवाला त्यांनी सांगायला सुरुवात केली, महाराज आम्हाला असा वर द्या की आम्ही मृत्यूवर विजय मिळवला पाहिजे. आम्हाला या भूतलामध्ये मरण नकोय. मरणात परम किंचिन द्वयम नास्ति धरातली तस्मात भयाश सत्रस्व युष्माकम शरणौ गतो. आम्ही या मृत्यूवर विजय मिळवला पाहिजे असं आम्हाला वर द्या. ब्रह्मदेवाने सांगितलं, महाराज जातस्य ध्रुव मृत्यूर ध्रुवम जन्म मृतस्य च मर्यादा लोके पूर्व विश्व कृता किल मर्तव्यम सर्वता सर्वैः प्राणिर्मात्र संशय अन्यं प्रार्थयतं कामं ददामि यच्च वच्चिताम्. अरे ज्याचा जन्म झाला म्हणले त्याचा मृत्यू निश्चित आहे. याच्या व्यतिरिक्त तुला काय मागायचं ते माग. सत्य लोकांची गादी मागत असलं तरी मी तुला द्यायला तयार आहे. तू सत्य लोक जरी मागितला ना, शुंभ आणि निशुंभा, मी तुम्हाला देण्याकरता तयार आहे. तुम्हाला मृत्यू सोडून काही मागा. म्हणले मग असं करा, या महिषासुरासारखाच यांनी वर मागितलं, आम्हाला सुद्धा स्त्रीच्या हातून मृत्यू पाहिजे. हे विचार करायला लागले. आपल्याला देवाच्या हातून मृत्यू नाही येत, दानवाच्या हातून मृत्यू नाही, पुरुषाच्या हातून मृत्यू नाही. मग राहिली खाली कोण? फक्त स्त्री वर्ग. आणि स्त्री ही आबला आहे आणि आबला नारी आपला काय मृत्यू, आपला काय वध करू शकते? म्हणून आम्हाला स्त्रीच्या हातून मृत्यू हवा आहे. ब्रह्मदेवाने सांगितलं, तथास्तु. व्यासजी म्हणतात, हे दोघही इतके बलवत्त झाले की त्यांच्या लक्षात आलं की नारी बलवती का असती? नारी काय बलवान असती का? या नवनाशम करिष्यती न बिभिवः स्त्रियः काम त्रैलोक्य सचराचरे. अरे नारी काय इतकी विद्वान राहील का? नारी काय इतकी बलवान राहील का आपला विनाश करील ती? उन्मत्त झाले. त्यांनी एक क्षत्रिय राज्य स्थापन केलं. ते देवगुरु दैत्यगुरु शुक्राचार्याकडे गेले आणि शुक्राचार्याला आपलं पुरोहित केलं. महाराज तुम्ही आमचं पौरोहित्य करा आणि आजपासून नवरत्नाचं सिंहासन बनवलं आणि त्या नवरत्नाच्या सिंहासनावर हा शुंभ बसला, राजा झाला. याच्या बळाच्या जोरावर महाराज हजारो राक्षसगण त्याच्या जवळ आलेत आणि प्रत्येक राक्षस त्याची सेवा करायला लागले. चंड, मुंड, रक्तबीज, धूम्रकेतू असे हजारो राक्षस एकत्र आले. प्रत्येकाने आपापली सेना आणली आणि त्यांनी एक क्षत्रिय राज्य स्थापन करायला सुरुवात केली या भूतलावर. हे शुंभ निशुंभ जे म्हणाल तेच घडायचं. देवतांच्या आहुत्या बंद झाल्या. त्यांनी सांगितलं, यज्ञ बंद करा. यज्ञ बंद झाले. राहिलेले यज्ञ, मुडिले कीर्तन, पळाले ब्राह्मण दैत्याभिने. कुलवान स्त्री जर रस्त्यानं जाताना जर दिसली तर हे राक्षस वर्ग त्या स्त्रियांना उचलायचे आणि बळजबरीने आपल्या महाली घेऊन जात असत. त्यांना भ्रष्ट करायचे आणि सोडून द्यायचे. जन्मेजया तदनंतर यांचं भूतलावरचं राज्य पूर्ण झालं आणि त्यांनी स्वर्ग लोकाकडे नजर मारली. इंद्राकडे गेले. इंद्राला निरोप पाठवला, हे देवराज, तुला आम्ही आनंदाने आणि समाधानाने सांगतो, स्वर्ग सोडून दे आणि आमच्या स्वाधीन कर आणि तू तुझा जीव वाचवण्याकरता स्वर्गाचा त्याग करून निघून जा. जन्मेजया देवराज इंद्राने त्याच्यासोबत युद्ध करण्याचा निर्णय घेतला. शुंभ आणि शुंभाबरोबर युद्ध करायला प्रारंभ केला. या शुंभाच्या एका प्रहाराने इंद्र परास्त झाला, स्वर्ग सोडून निघून गेला. पराजिता असुरा सर्वे राज्यम शुंभ शशासः एवं वर्ष सहस्रम तु जगाम नृपसत्तम. हा शुंभ राज्य गादीवर बसल्यानंतर त्याने 1000 वर्ष व्यतीत होईल एवढं राज्य केलं. तत्पश्चात हे सगळे देव ब्रह्माजी जवळ गेले. ब्रह्मदेवाला सांगायला आले, पितामहा
त्राहिमाम त्राहिमाम बचाव बचाव. ब्रह्माजीनं नेत्र उघडले, विचारलं काय भानगड आहे. सांगितलं शुंभ निशुंभाने आमचं जीवन व्यतीत दुःखी केलंय, आमचं राज्य हिसकावून घेतलं, आम्ही दरिद्री झालो, महाराज वाचवा आम्हाला. तदनंतर सगळे देव भगवान शिवाकडे जाऊन नारायणाला संगतीमध्ये घेऊन आणि ज्या ठिकाणी ती आदी माया शक्ती विराजमान झालेली होती पूर्व काळामध्ये तिची स्तुती करायला सुरुवात केली. आई पुरा भगवती तुष्टा जगान महिषासुरं युष्माविस्तु सुता देवी प्रदानं ददावथ. अरे ज्या जगदंबेनं ज्या भगवतीनं महिषासुराचा वध केला ना, आता तिची स्तुती केल्याशिवाय पर्याय नाही. कारण हे मायाबीज रक्तबीज चंड मुंड हे राक्षस तसे हाकलणार नाही, कारण त्यांना वर आहे. आणि मग त्या देवीची स्तुती करायला प्रारंभ केली. पाहता पाहता व्यासजी म्हणतात 18 श्लोकामध्ये त्या जगदंबेची त्या जगज्जननीची स्तुती करायला सुरुवात केली त्यांनी. नमो देवी विश्वेश्वरी प्राणनाथ सदानंद रूपे सुरानंदे ते. नमो दानवांत प्रदे मानवाना अनेकार्थ वदने भक्तिगम्य स्वरूपे. हे आई तू या विश्वाची स्वामिनी आहेस, आनंद स्वरूपिणी आहेस, देवतांना आनंद प्रदान करणारी आहेत. म्हणून आई तुझ्या भक्तीची कास ज्याने धरली तू त्याला दर्शन देते, म्हणून आम्ही तुझं वंदन करतो, तुझी शरणागती करतो. या राक्षसापासून आमची सर्वांची रक्षा कर, सुटका कर. दिव्यांबरधरा देवी दिव्यभूषण भूषिता दिव्यमाल्यां समायुक्ता दिव्यचंदन चर्चिता. तिचं स्वरूप सांगायला सुरुवात केली. तू दिव्य आहेस, तुझ्या गळ्यामध्ये दिव्य आभूषण आहेत, तू सिंहिणी रूढी आहेस, 18 भुजाधारी आहेस. मनामध्ये काय चाललं आई तुला सगळं समजतं, म्हणून आम्ही तुला शरण आलोय. अनेको प्रकारे स्तुती केल्यानंतर ती जगज्जननी प्रगट झाली आणि जगज्जननीनं प्रगट झाल्यानंतर त्या देवतांना आश्वासन द्यायला सुरुवात केली. हे देवतांनो घाबरू नका, मीच पार्वती आहेत, मीच वैष्णवी आहेत आणि मीच जगदंबा आहेत. आणि पाहता पाहता त्या भगवतीच्या स्वरूपामधून आज कौशिकी देवीचं प्रागट्य झालं. त्या कौशिकीचं दुसरं नाव कालिका आहे. काय नाव आहे तिचं? कालिका. फक्त ती तमोगुणी असल्या कारणानं ती काळी झाली. तुम्ही चांगलं बघा, एखाद्या स्त्रीला राग आल्यानंतर एक तर तिचं स्वरूप लाल भडंग होतं अथवा चेहरा लहान होतो. त्या भगवतीच्या रूपातून दुसरं रूप प्रगट झालं, त्या रूपाचं नाव आहे काली. आणि त्या कालीनं चंड आणि मुंड यांच्या समोर एक प्रस्ताव ठेवला युद्धा करता. ती आपल्या सिंहावर आरूढ झाली आणि सिंहावर आरूढ होऊन त्या रणांगणामध्ये गेली, शंखनाद केला. असं म्हणतात त्या तिचं सौंदर्य पाहिल्यानंतर चंड मुंड तिच्या समोर उभे राहिले आणि त्या जगदंबेला विवाहाविषयी आग्रह करायला लागले. हे जगदंबे, तू कोण आहेस आम्हाला माहित नाही, पण तू इतकी सुंदर आहेस, इतकी देखणी आहेस, तुझे मधुर वचन ऐकून आम्ही धावत आलो. कारण त्या जगदंबेनं गाणं गायला सुरुवात केली होती. श्रुत्वा मधुरम गाणं मोहमी यू खगा मृगा मुदश्य परमां प्रापुर मराग गणे स्थिता. सिंहावर आरूढ होऊन गायन करत असताना तिचा तो मधुर स्वर ऐकून चंड मुंड तिच्या जवळ आले आणि तिची स्तुती करायला प्रारंभ केला. कोण आहेस तू इतकी दैदिप्यमान? आमची इच्छा आहे तू आमच्या दैत्यराज शुंभ आणि निशुंभाशी विवाह करावा.
त्यावेळेस त्या शुंभाने सांगितलं, सगळ्यांनी एकदा जोरदार टाळी वाजव, आई साहेबाचं आगमन झालेलं आहे या ठिकाणी. त्या शुंभाने सांगितलं, चंडमुंडाने सांगितलं तू आमच्या मालकाशी विवाह कर. त्यावेळेस जगदंबेने सांगितलं माझी एक अट आहे, मी बाल्यावस्थेमध्ये असताना मी असा पण केला की जो मला युद्धात हारीन मी त्याच्याशी विवाह करीन. जगदंबेने सांगितलं बरोबर त्या चंडमुंडाने सांगितलं, म्हणले बाईना युद्धाच्या गोष्टी करू नये, अगं तू बालावस्थेत केलेला पण आहे तो विसरून जाय आणि आमच्या राजाबरोबर विवाह कर. तिनं सांगितलं मी जर हवी असेल तुम्हाला तर माझ्याशी युद्ध करा. चंडमुंडा पुन्हा आपल्या शुंभाकडे गेले आणि सांगायला लागले, महाराज ती ऐकायला तयार नाहीये. मग ती सांगते की आमच्याशी माझ्याशी युद्ध करा आणि माझा विजय मला जिंकून घेऊन जा. आणि पाहता पाहता पुन्हा चंडमुंड तिच्याशी युद्ध करण्याकरता आले, धूम्रलोचनादी आलेत. आणि पाहता पाहता त्या कालिकेनं महाराज या चंड आणि मुंडाचा विनाश करण्याकरता हातामध्ये शस्त्र धारण केले आणि ती कालिका रणांगणात उतरली. जिकडं पाहावं तिकडं आवाज, किंकाळ्या, हजारो सैन्य, बचाव बचाव बचाव. चंड मुंड मृत झाले आणि तदनंतर स्वतः रक्तबीज आला. या रक्तबीजाचा थेंब जर खाली पडला तर पुन्हा रक्तबीज खाली निर्माण व्हायचा आणि स्वतः आता शुंभ आणि निशुंभ रणांगणावरती उतरले आणि त्या जगदंबेबरोबर युद्ध करायला लागले, भगवतीबरोबर युद्ध करायला लागले, कालीबरोबर युद्ध करायला लागले. आणि असं युद्ध करत असताना आकाशामध्ये धुरळ उठायला लागली. जिकडं पाहावं तिकडं अंधकार आहे. राक्षस सैन्य जीव भयभीत होऊन पडत आहेत. आई साहेब कधी मध्ये त्रिशूळ फिरवा ना, फक्त त्रिशूळ तुम्हाला लागायला जापा. आणि स्वतः जगदंबेनं महाराज त्या भगवतीनं, त्या कालिकेनं, त्या आदिमायेनं, त्या वैष्णवीनं, त्या शांभवीनं त्या दैत्यांचा विनाश केला, त्यांचा शेवट केला. आणि ती जगदंबा, ती कालिका त्यांच्यावर पाय देऊन उभी राहिली. पण तिचा क्रोध शांत करण्याकरता ती शांत होत नाही. स्वर्गातील देवदेवता तिची स्तुती करायला लागले. काली काली महाकाली, काली 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 अमावस्या रात में काली निकली है भैरव के साथ में. काली काली महाकाली, काली महाकाली. काली काली महाकाली, काली काली महाकाली. काली अमावस्या रात में काली निकली है भैरव के साथ में. काली अमावस्या रात में काली निकली है भैरव के साथ में. अतिशय उग्र रूप धारण केलेला आहे तिनं. त्या रणांगणावरती जेवढं सैन्य खाली पडलेलं आहे त्या कालीनं त्यांना गिळंकृत करायला प्रारंभ केला. त्या जगदंबेचा, त्या भवानीचा जो सिंह आहे तो सिंह खालीले मृत झालेले राक्षस तो त्यांचं ग्रहण करायला लागला. या कालीनं मदिरा प्राशन केलेली होती. मधुपाद्य प्राशन करून महाराज ती रणांगणामध्ये सायरा वायरा धावायला लागली. तिचा क्रोध अनावर झालेला आहे. आणि त्या अमावस्येच्या रात्रीला मुंडामाळा हाताशी घेऊन, गळ्यामध्ये मुंडामाळा परिधान करून
त्या रणांगणावरती ती मनोवेगाने धावायला लागली आणि देवता तिची स्तुती करत आहे. ये अमावस की रात बड़ी काली, ये अमावस की रात बड़ी काली, घूमने निकली मात महाकाली, घूमने निकली मात महाकाली। एक दानव का मुंडन में हाथ में, एक दानव का मुंडन में हाथ में, काली निकली अमावस की रात में, काली काली महाकाली, काली काली महाकाली, अमावस की रात में, काली अमावस की रात में, काली निकली है भैरव के साथ में, काली निकली है भैरव के साथ में। सर्व देवतांनी त्या कालिकेची जगदंबेची स्तुती केली आणि जगदंबेला शांत केलं. बोलिये जगदंबा माता की, कालिका माता की, महालक्ष्मी माता की. आणि पाहता पाहता महाराज संपूर्ण विश्वामध्ये आनंद झाला आणि त्या कालिकेच्या कृपेनं, जगदंबेच्या कृपेनं संपूर्ण विश्व आनंदी झालं आणि प्रत्येक जण त्या कालिकेच्या चिंतनामध्ये, वैष्णवीच्या चिंतनामध्ये, जगदंबेच्या चिंतनामध्ये आनंदानं संसार थाटायला लागला, आनंदाने संसार करायला लागला. आपल्या सुद्धा जीवनामधले सगळं दुःख नाही व्हावं असं जर वाटत असेल तर आपण त्या कालीला शरण जावं. तिच्या आशीर्वादाने आपल्या जीवनामध्ये पुन्हा काळी रात्र येणार नाही. त्या वैष्णवीच्या आशीर्वादाने आपल्या जीवनामध्ये दुःख येणार नाही. नारायणीच्या आशीर्वादाने आपल्या जीवनामध्ये त्रास होणार नाही. महालक्ष्मीच्या आशीर्वादाने आपल्याला दरिद्री येणार नाही, दुःख येणार नाही. म्हणून आपण सुद्धा त्या जगदंबेची स्तुती करावी. सगळ्यांनी एकदा उभं राहा. आपल्याला एकदा त्या जगदंबेचं भजन करायचं आहे. तेव्हा जरा कालच्या धरून जरा आळस आला पावसामुळे सगळ्यांना, नाही का? हा, दैत्य बसू द्या, जाऊ द्या, दैत्य येते.